हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. दसरा होऊन गेलेला आहे. दिवाळी जवळ येऊ लागलेली आहे. दिवाळीमध्ये काय काय करायचं ह्याचा मग प्लॅन करतो. काय करायचं नाही ह्याचा प्लॅन आपण करत नाही. वजन 80वरून 90वर जाऊ द्यायचं नाही असं आपण ठरवत नाही. जाऊ दे, एकदाच येते वर्षांत दिवाळी, खाऊन घेऊ. बरोबर. दिवाळीमध्ये दुसऱ्यांच्या अंगणात फटाके लावायचे नाहीत, त्याच्या अंगणातच लावायचं हे आपण ठरवत नाही. खिशाकडे बघून नवऱ्याच्या आणि स्वतःच्या पर्सकडे बघून मग खरेदीला जाऊ असं स्त्रिया ठरवत नाहीत. दिवाळीमध्ये खाण्याचे काय काय पदार्थ करायचे किंवा विकत आणायचे किंवा हॉटेलमधून आणायचे, हल्ली पदार्थ बदलत चाललं आहे. पहिल्यांदा बाबा आज आहे अमुक दिवस, आज श्रीखंडपुरी करूया, उद्या अमुक दिवस आज मसाले भात करूया. दिवाळीमध्ये नॉनव्हेज चालत नाही, माहिती आहे ना, की चालतं नाही. मग दिवाळी संपल्या काय करूया, दुसऱ्या दिवशी मी असं अनेक लोक बघितले, गणपती विसर्जन निघाला की एक माणूस बाजारात जातो. गणपती तिकडे पोचला की इकडे पहिला अवतार रामच्या घरामध्ये. राईट. काही मंडळी मला दादा सांगत होते की गुरुवारी खायचं नाही म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत उपाशी राहतात, ते जेवत नाही. 12 नंतर नॉनव्हेज सगळं मस्त मारतात. अरे लक्षात ठेवा वेड्यानो, असं करू नका. हिंदू शास्त्रानुसार गुरुवार हा पहाटे सकाळी संपतो, समजलं का? नाही तुम्हाला थांबायचं आहे सकाळी 4:20 थांबायला पाहिजे, त्यानंतर मग खा नॉनव्हेज खायचं. ते प्रसंगावशात अशा काळात कोणी कुठेही काही खातं, मला काही हरकत नाही, आय एम नॉट कन्सर्न. परंतु काय करायचं आणि काय करायचं नाही ह्याच्यावर सगळं जीवन ठरत असतं, हे लक्षात ठेवा. करायचं ते कधी न केले, न करायचं ते अचूक केले. पुढे काय, करायचे ते कधीच, करायचं ते कधी न केले, न करायचे ते अचूक केले, जाहली दुर्गती. बरोबर आठवते का? धोंडे, दगड, गोटे, बरोबर, खोके, रिकाम खोके. आम्ही लहानपणी एक फ्रेज ऐकायचो, काही चुकलं जरा काही बावळपणा केला की आईवडील त्या काळात म्हणायचे, काय ब्रह्मदेव जेव्हा अक्कलवाड्याला बसला होता त्या चाळणी घेऊन गेला होतास काय? मला वाटतं काही जण चाळणी पण नव्हते घेऊन गेले, त्या चाळीचं काहीतरी चिकटून आलं असतं, ते झोपून गेले होते आणि काहीच मिळालं नाही. ती खोकी रिकामी जी राहिली त्यांचे गोटे झाले आणि बहुतेक सगळे काय झालं, सगळे गोटे काय झालं, सगळे गोटे बहुत नर्मदा मायाने ठरवलं की आपण एका ठिकाणी सुरक्षित ठेवूया. त्यामुळे मी आनंद झालो, मलाही बरं वाटलं की नर्मदा मैया तेवढा विश्वास आहे माझ्यावर म्हणून. परंतु शेवटी मागे सांगितलं त्याप्रमाणे इथेच सांगितलं दोन गुरुवापूर्वी, कसंही असलं ती गोटा नर्मदेचा आहे, पवित्र आहे. परंतु हा मोठा शब्द आहे. बरोबर. काही शब्द ना प्रत्येक भाषेमध्ये एक सौंदर्य असतं. जसं मराठी भाषेत सौंदर्य परंतु शब्दामध्ये आहे. आम्हाला काय, मी नक्की येतो, लग्नाचं आमंत्रण करून आलं, मी नक्की येतो, परंतु एकच गोष्ट आहे, काय नाही, माझी एक ऑफिसची मीटिंग लागणार आहे,
ती आहे ॲक्च्युली 20 दिवस आधी, मग चान्स होऊ शकतो पुढे ढकलली घेण्याचा. मी येऊ शकेल की नाही मला माहीत नाही. मला आईवडिलांची सेवा करायची होती, परंतु मला सुट्टीच मिळाली नाही. बायकोला सांगायचं मी घरी गिफ्ट आणणार होतो, परंतु बॉसने आज अडकवून ठेवलं, म्हणजे बड्डेच विसरलेला असतो. तुम्हाला एक कविता माहिती आहे का? इंग्लिश मॅम सॉलोमन ब्रँडी. कोण म्हणून दाखवेल मला? सॉलोमन ब्रँडी बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेनसडे. पुढे काय? मॅरिड ऑन वेनसडे. पुढे काय? पुढचं वाक्य दादाने सांगितलं, बरोबर आहे. इल ऑन थर्सडे. बुधवारी लग्न केलं, गुरुवारी आजारी पडला. इल ऑन थर्सडे. वर्स्ट ऑन फ्रायडे. आणखीन एक दिवस गेला, सण नाही आलं, वर्स्ट झाला, सिरियस झाला. डाईड ऑन सॅटरडे, बरीड ऑन संडे. समलग्नानंतर काय होतं ते? 5वी मध्ये आम्हाला एक कविता पहिली शिकवली गेली. पहिली ABCDEFGHIJKLMNOP. त्या कवितेचे हॅपी हॅपी वी शॅल बी. आणि पुढची ही कविता सॉलोमन ब्रँडी. जीवनाचं सगळं सार त्याच्यामध्ये मांडलं गेलं होतं. हा हा. कुठला तरी अभंग ह्याच्या तोडीला पोचेल का मला सांगा? इंग्रजीतला अभंग, मराठीतल्या अभंगाविषयी म्हणत नाही. जीवनातलं वास्तव सांगितलं बघा. लग्न झालं की पुरुष काय होतं विसरविषयी? तरी देखील सगळे लग्न करतातच. आयुष्यामध्ये गोष्ट कशी आहे हे मी का सांगतोय? परंतु असं असून सुद्धा, परंतु हे सगळं मला माहिती आहे, परंतु मला करून बघायची इच्छा आहे लग्न, मग आम्ही लग्न करतो. म्हणच आहे ना, घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून. ही म्हण उगीच नाही आली. घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून. लग्न पाहूनच कर बेटा, त्याशिवाय तुला करणार नाही. आणि आधीचे लग्न झालेले असतात ना, ते सगळे उलट आश्चर्य येतात. कर कर लग्न कर, लग्न कर, लग्न कर, जेणेकरून तूच काय एकटा सुखी, आम्ही का सगळे दुःखी. आणि सगळ्या स्त्रिया मुलींना सांगत जातात, आया मुली सांगतात, असं सोडू नकोस, लक्षात ठेव. हे पुरुष सगळे मेन आर मेन, ते काय करतील सांगता येत नाही. मुठीत ठेव, कधी मुलींना सरकन पळून जाईल सांगता येत नाही. परंतु मूठ एवढी घट्ट असते ना, मुलींना बाहेर पण राम राहिलं, श्वास भरतो, पण मूठ साईड होत नाही. आणि तरी देखील नवरा बायकोची भांडण होतात, तरी गोळी होतेच. प्रत्येक पिढीमध्ये लग्न होतच राहतं. परंतु पिढ्यानं बऱ्याच सॉलोमन ब्रँडीची कविता मात्र थांबत नाही. लग्न पाहावं करून ही म्हण थांबत नाही. परंतु एक लक्षात घेत नाही आम्ही, लग्न म्हणजे काही कोणी कंपल्सरी केलेली लिगल गोष्ट नाही आहे. लग्न केल्याने आम्ही फाशीवर देऊ असं आहे का? आपण आपल्या स्वेच्छेने करतो, बरोबर. काही जणांना बळजबरी करावं लागत असेल, एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर, अग्री. तुम्ही स्वेच्छेने करत असता. परंतु कोणी फोर्स केलं नसताना असा कायदा नाही आहे की लग्न केलं नाही तर फाशी दिलं जाईल. असं कायदा कुठेच देशात आहे का? कुठेच धर्मात आहे का? तरी आम्ही लग्न करतो. लग्न करतातच लोक, बरोबर. विवाह करतात, संसार सुखाचाही होतो, थोडाफार त्रासाचाही होतो, मग शेवटी गोड असतं, बरं. परंतु आम्ही कधी विचार केला आहे का? आम्ही पुण्यातल्या अनेक कथा ऐकतो. हा देवांचे संसार कसे चालले असतील? ब्रह्मदेव सरस्वती, विष्णू लक्ष्मी, शिव पार्वती, काही कथा ऐकतो, बरोबर. अशीच एक कथाच आपल्याला ऐकायची आहे, एका भक्ताची कथा, आणि त्याच्याबरोबर शिव पार्वतीची कथा. त्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मी यांचाही सहभाग आहे, ब्रह्मदेव सरस्वती यांचाही सहभाग आहे, आणि अनेकांचा सहभाग आहे. गोष्ट आहे खूप सुंदर.
एक भक्त होता. त्या भक्ताचं नावच मुळे महेश्वर प्रसाद नाव त्याचं. त्या महेश्वर प्रसाद जो होता हा, याचे वडील पण शिवभक्त होते, याचे आजोबाही शिवभक्त होते, हाही शिवभक्त होता. याची पत्नी ही अतिशय चांगली, दिसायलाही सुंदर, वागायलाही सुंदर, मानणंही सुंदर, अत्यंत पतिव्रता अशी अत्यंत चांगल्या स्वभावाची स्त्री होती. हा महेश्वर प्रसाद जो होता तो काम करायचा व्यवस्थित. त्याचं एक दुकान होतं, ते दुकान नीट चालवायचा. आणि उरलेल्या काळामध्ये सर्व सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून पहिल्यांदा शिवाच्या मंदिरात जाऊन त्याला जलाने अभिषेक करायचा. ते मंदिर झाडून पुसून स्वच्छ करायचा. मग बिल्वपत्र गोळा करून, फुलं गोळा करून, भस्म आणून, सीताभस्म आणून शिवाच्या पिंडीला अर्पण करायचा. आणि कमीत कमी 11 प्रदक्षिणे घालायचा, 11 लोटांगण घालायचा. त्याशिवाय त्याचा दिवस सुरूच होत नसे. त्यानंतर तोंडात पाणी घ्यायचं. पहिलं शिवाचं तीर्थ प्यायचं आणि मग बाकीचं तोंडात जाईल, बाकी दुसरं काही नाही. त्याच्या पत्नीचाही तोच नियम होता. हा जो माहेश्वर होता त्याच्या पत्नीचं नाव होतं रत्नप्रभा. पत्नीचं नाव होतं रत्नप्रभा. रत्नप्रभासून अशीच होती. काही उठलं की पहिल्यांदा आंघोळ करून शिवा मंदिरात जायचं, तोच करायचं, ते सगळं करायचं. आणि घरी आल्यानंतर सुद्धा काम करता 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय त्याचा आणि तिचा दोघांचा जप चालूच असायचा संपूर्ण दिवसभर. हा पंचाक्षरी मंत्र म्हणून समजला जातो. ह्या पंचाक्षरी मंत्रासाठी कुठल्या गुरुची आवश्यकता नाही. हा त्या आधी गुरुने शिवाने सगळ्यांना देऊन दिलेलाच आहे. आणि पार्वतीने त्याच्यावर आपलं शिक्कामोर्तब केलं. त्या गुरु विनाश रामनाम घेता तसं ओम नमः शिवाय म्हणता येतं. ओम नमः शिवाय ते बिचारे म्हणत असायचं. आणि त्या दोघांना 11 मुलं झाले. 5 मुलगे आणि 6 मुली. हे 11 मुलांचं वैभव घरामध्ये नांदत होतं. आणि एके दिवशी अचानक काय झालं की हा जो महेश्वर प्रसाद आहे, हा महेश्वर प्रसाद दुकानात गेला आणि ते डोकं दुखायला लागलं. हात पाण्यात कापरं सुटलं, थंडी भरली. त्याला कळलं की आपल्याला ताप भरतो आहे. त्याने सगळं त्याच्या खाजगी नोकरा, विश्वासाच्या नोकऱ्या सांगितलं दुकान बघ, मी घरी जातो. दुसऱ्या एका नोकऱ्याबरोबर तो घरी आला. हे पण त्याला जेमतेम घरी येऊन पोचला आणि चक्करवर पडला. चक्करवर पडल्यानंतर त्याची बायको घाबरली. तिने गावातल्या वैद्याला बोलवलं. वैद्य आला. त्या महेश्वर जो होता मग तापाने फणफणलेला होता, काही कळत नव्हतं. ही जीभ हळू वाकडी पडायला लागली. म्हणजे अंगाला झटके यायला लागले. म्हणजे आपण मिरगी म्हणतो किंवा आकडी म्हणतो असे. वैद्यसुद्धा घाबरला. त्या माझ्या हातामध्ये काय नाही, मोठ्या गावच्या वैद्याला बोलायला पाहिजे. त्या वैद्याला बोलायला बोललेली माणसं 4 तासाने परत आली वैद्याला घेऊन, मोठ्या वैद्याला. त्याने मग बघून सांगितलं परिस्थिती गंभीर आहे, वासांची काही चिन्ह दिसत नाही. मी गुठी देतो, औषध देतो, सगळं देतो, तेल देतो, हे लावा, अमुक तमुक, पण सगळं आता औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. काय म्हणा, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. म्हणजे काय, वैद्यम नारायणो हरी. खरा वैद्य फक्त नारायण नावाचा हरी आहे. हरीचं नारायण स्वरूप आहे, नारायणाचं हरी स्वरूप आहे. आणि औषधम जान्हवी तोयम, जान्हवी म्हणजे गंगा, गंगेचा अखंड प्रवाह म्हणजे जान्हवी. औषधम जान्हवी तोयम, खरं औषध जान्हवी आहे. त्यामुळे त्याने सांगितलं तुम्ही एक काम करा, त्या नारायण हरीचं नाव घ्या. पतींना सांगितलं आणि जे गंगाजल आणून त्याच्या मुखात घाला. पती रडायला लागली. जान्हवी तोयम, गंगाजल घालायची वेळ आली की काय. हाच अजून मनुष्य जेमतेम 37-38 वर्षाचा आहे. मुलं लहान आहेत माझी, कसं होणार, काय होणार. ती देवाला प्रार्थना करून राहिली. आणि परत संकट पडलं. ओम नमः शिवाय शिवाय कुठलाही जप केलेला नाही. नारायण हरी, आम्ही तर शैव आहोत, विष्णुगिरी हाक मारलेली नाही. नारायण हरी म्हणायचं कसं, वाईट वाटू लागलं. नाव नाही घेतलं नव्याच्या तब्येतीचा प्रॉब्लेम. मग ते धीरकर वैद्याला विचारलं, मी ओम नमः शिवाय म्हणते ते बंद करू का, नारायण हरी घेऊ की नको विचारलंच नाही. काय तुम्ही विचारलं,
मी ओम नमः शिवाय म्हणजे बंद करू का? वैद्य म्हणाला सगळं बंद करा, फक्त म्हणा नारायण हरी नारायण हरी नारायण हरी. ती म्हणाली म्हणत हे कसं जमणार? ज्याची एवढी वर्ष आराधना केली त्या शिवाला सोडून या नारायणाला कसं जवळ करायचं? ते काही बरोबर नाही. दुसऱ्या दिवशी ताप अधिकच वाढला, आकडीचे झटके अधिकच येऊ लागले. हिने गुपचूप नारायण हरी ओम नमः शिवाय नारायण हरी ओम नमः शिवाय असा जप सुरू केला. बिचारी साधी बाई आहे, तिच्या पतीच्या काळजीने काही करायला त्या नाही. त्यामुळे तिने नारायण हरी ओम नमः शिवाय नारायण हरी ओम नमः शिवाय असा मंत्र सुरू केला. पण शिवजी एवढी गडबडून गेलेली होती, एवढी काळजी पडलेली होती. काही ओम नमः शिवायचे ओम नमः हरी ओम नमः नारायण ओम नमः शिवाय नारायण ओम नमः शिवाय नारायण ओम नमः हरी नारायण जे तोंडा रेले बडबडत बसायची. तिला कळतच नव्हतं आपण काय बोलतो आहात. परंतु जरी ती हे चुकीचं बोलत होती लौकिकदृष्ट्या, परंतु तो स्वयं भगवान मात्र हरी आहे आणि हरी आहे. तो साक्षात हरी आहे आणि साक्षात हर आहे. त्याने तो मंत्र देखील स्वीकारला. ती नारायण हरी म्हणते, ओम नमः शिवाय म्हणते, ओम नमो नारायण म्हणते, ओम नमः शिवनारायण म्हणते, की शिवनारायण म्हणते, की हरिनारायण म्हणते, की हरी शिव म्हणते. काही विचार केला नाही. त्याने तिचं फक्त प्रेम स्वीकारलं, तिचा भाव स्वीकारला. आणि तो स्वयं भगवान आपल्या भरगलोकात बसलेला होता शांतपणे. साकेतमध्ये जो कल्पवृक्ष आहे त्या कल्पवृक्षाखाली त्याचं स्थान आहे. रत्नजडित मणिसिंहासन आहे. त्या सुंदर उत्कृष्ट 108 पायऱ्या असलेल्या सिंहासनात तो बसलेला होता. आणि त्यावेळेस त्याला जसे एक शब्द ऐकू आले या रत्नप्रभेचे, आणि तो मंत्रमुग्ध होऊन ते शब्द ऐकू लागला. बाजूला अर्थातच देवर्षी नारद उभे होते नेहमीप्रमाणे. ते कुठे नसतात, ते सगळीकडे असतातच असतात. आणि असं आहे लाज सभेत. लक्षात ठेवा, नारद आयुष्यात आला की सगळं सुखाचं होतं, नारद आयुष्यातून गेला की सगळं दुःखाचं होतं. आणि नारद हा भक्तिपीठाचा मूळ आचार्य आहे. तो आम्हाला भक्ती शिकवतो. प्रत्येक माणसाला येस तुम्हाला बाबा आमची एवढी लायकी आहे का? लायकीचा विचार करू नका. आपण सगळे कलियुगात जन्माला आलो याची कारण आपण भरपूर पापं केलेली आहेत म्हणून आपण कलियुगात जन्माला आलो. नाही परमेश्वराचं नाव घ्यायची सुद्धा आपली लायकी नाही आहे. लक्षात ठेवा, त्याची कृपा भगवंताची असेल म्हणून तो आपलं नाव आपल्या तोंडून घेऊन देतोय. तो आपल्याला नाव घेऊ देतोय. तो आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात पाठवतोय. तो आपल्या विठ्ठलाच्या मंदिरात पाठवतोय. तो आपल्याला जगदंबेच्या मंदिरात पाठवतोय. ही त्याची कृपा आहे, आपली पुण्याई नव्हे. सोगळ्या समजत असेल की मी भक्ती करतो, समजायचं आता कलियुगात आणखीन घोर युगामध्ये आपण प्रवेश करणार किंवा इकडून गेल्यानंतर नरकाचं रवानगी होणार. मी भक्ती करत नाही, मी देवाला शोधतोय. देव माझ्याकडून भक्ती करून घेत आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा देवाचं नाव एकदा घेता ना मनापासून, तेव्हा देव तुमचं नाव 108 वेळा घेतो. आणि खरी आहे गोष्ट, तुम्ही शिवाय देवाचं नाव रामा मग एकदा उच्चारता, मनापासून उच्चारता. आपण बेंबीच्या देठापासून कळवळला, तो हृदयापासून अंतःकरण माझं दुखावर गेलं. त्या अंतःकरणापासून आपण हाक मारतो ना विठ्ठला, तेव्हा विठ्ठल तुमचं नाव 108 वेळा घेतो. ते म्हणाल आमचं नाव घेऊन उपयोग काय महाराजा? आमचं नाव घेऊन देवाचं भलं होतं काय? आम्ही देवाला प्रसन्न होतो काय? आम्ही देवाचे देव आहोत काय? नाही, आपण देवाचे देव नाही. परंतु आपण देवाला अतिशय प्रिय आहोत, हे लक्षात ठेवा. आम्ही देवाचे देव महादेव नाही, परंतु आम्ही देवाला अतिशय प्रिय आहोत. देवानाम प्रिय. जे जे पण देव ते सर्व देवतांना मी प्रिय आहे हे विसरू नका. सकृदेव प्रपन्नाय तवस्मी च उच्यते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् व्रतम मम. सिर्फ एक बार
पूरी श्रद्धा के साथ, पूरे विश्वास के साथ इतना कह दो, हे राम मैं तुझे शरण आया हूँ, बस अभयम सर्वभूतेभ्यो, सर्व पंच महाभूतों से मैं तुम्हारी रक्षा करूंगा। पंच महाभूतों से हमारा शरीर बना हुआ है। ये पंचभूतों में, महाभूतों में विकार उत्पन्न होता है, विकृती उत्पन्न होती है, त्याच्यामुळेच आजार पण उद्भवतो. आपल्या महेश्वर प्रसाद राही जसं आजार उत्पन्न झालेला आहे, त्याच्या पंचमहाभूतांमध्ये दोष उत्पन्न झालेला आहे, देवळांमध्ये दोष उत्पन्न झालेला आहे, पंचमहाभूत बिघडलेली आहेत, त्यांचा प्रकोप झालेला आहे. मग शरीरामधले कफ, वात आणि पित्त यांचा प्रकोप होऊन त्याला व्याधी झालेली आहे. वैद्यो नारायण हरी, हा वैद्य नारायण हरी जो आहे तो वरती बसलेला आहे, जो शिवई आहे, हरी आहे, हर आहे, तो बघतोय. नारद मुनी म्हणतायत, हे प्रभू रामभद्रा, हे भगवंता, हे हरिहरा, एवढा मंत्रमुग्ध होऊन काय ऐकतोयस रे? स्वयं भगवान रामभद्र म्हणतात, हे नारदा, तुला काय विदित नाही, तुला काय माहीत नाही, पण प्रश्न विचारतोच आहेस, तर उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. तर बघ त्या तिथे आपण कसं गुगल मॅपवरती जातो ना, झूम करून हळू 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 आपल्या पाहिजे तो एरिया बघतो ना आपण. बघता की नाही तुम्ही? अरे हो की नाही? हां, तर तसंच त्यांच्याकडे देवाचा एक गुगल मॅप खूपच वेगळा आहे. गुगल मॅप नाही आहे, देवाचा मॅप खूप वेगळा आहे. त्याला असं करावं लागत नाही, असं करावं लागत नाही, असं करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. काय अर्थ याचा? राजयाची कांता म्हणजे राजाची पत्नी म्हणजे महाराणी काय भीक मागे. राजाची पत्नी काय भीक मागणार आहे? मनाची हे जोगे सिद्धी पावे. त्याने मनात संकल्प केला की तो पूर्ण होणारच आहे. तर तसंच आहे ते की या भगवंताने संकल्प केला, विचार केला, इच्छा केली, मनात विचार आला की तसं घडलंच. त्याला तो नारदाला दाखवू शकते. बघ महेश्वर प्रसाद माझा भक्त आजारी पडलेला आहे. नारद म्हणतो वा वा. नारद म्हणे उस्ताद, वा देवा वा, काय म्हणे अभयम सर्वभूतेभ्यो जामी येतं व्रत मम. किती खोटं बोलावं महाराजा, तुम्ही तर सगळ्यांना सत्य वचनी, एक वचनी, एक वाणी, एक पत्नी म्हणून प्रसिद्ध आहात. अगळे विष्णू रूपाने 2 पत्नी, श्रीदेवी आणि भूदेवी. कृष्ण रूपाने 16,108 सहस्त्र नारी, 16 सहस्त्र नारी, आणि तरी म्हणे ब्रह्मचारी. हे काय? हा खोटाडेपण नव्हे काय देवा? तो तुमचा भक्त तिकडे आजारी आहे, तुम्ही हसता आहात आणि म्हणतात अभयम सर्वभूतेभ्यो आम्ही येतात वर्तम मम. तो तुमचा तुलसीदास सांगतो, राम नाम की औषधी खरी नियत से खाय. राम नाम की औषधी खरी नियत से खाय. अंग रोग बाधे नहीं महारोग मिट जाय. अंग रोग बाधे नहीं महारोग मिट जाय. आणि हे काय देवा पाहतोय मी, तुमचा भक्त तळमळतोय, त्याची पत्नी अर्थ भावाने तुम्हाला हाक मारते, तुमच्या हरिनामाचा जप करते, तुमच्या हरनामाचा जप करते, आयुष्यभर हरनामाचा जप करत आलेली आहे, ओम ओम नमः शिवाय म्हणत आलेली आहे, आणि तुम्ही प्रसिद्ध झाले नाहीत. तुमच्या नामामधला राम हा हरी आहे, तुमच्या नामामधला भद्र हा हर आहे. काही शिवाची 2 नाव आहेत, रुद्र आणि भद्र. रुद्र म्हणजे डिस्ट्रक्शन करणारा, विनाश करणारा, आणि भद्र म्हणजे कल्याण करणारा, मंगल करणारा, शांती देणारा. असे तुम्ही रामभद्र हरिहर आहात. आणि तुम्हाला तुमच्या दोन्ही नामांचा जप करून सुद्धा तुम्ही हसता आहात, तुम्ही चेष्टा करतात. अरे 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 शिव 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 शिव. पहिल्यांदा नारद काय म्हणतोय? नारायण नारायण म्हणत नाही, शिव शिव शिव. जेवढा मला माहिती आहे तो कोणाच माहीत नाही. एवढा गोड आहे नारद. म्हणावं संत महाराजांनो की नारदाने यावं, आपल्या जीवनामध्ये कळ लावावी. अरे तो एवढं भलं करून सोडतो ना, तुम्हाला सांगू, तुमची 10,000 पुण्याची कामं जेवढं भलं करणार नाहीत, तेवढं नारद जो एक चिमटा काढतो ना, त्या चिमट्याने तुमच्या 10 लाख जन्मांचं भरवून जातं. खरं सांगा. म्हणून नारद हा हवा. नारद आता इरीला पेटतो, कारण स्वयंभगवान लक्षच देत नाही.
एवढं मी सांगतोय परंतु तुम्ही लक्ष देत नाही महाराज. नारद म्हणतो सगळं मला लक्ष देत नाही. परत नारद चिडतो. नारद विणा वाजवायला स्वार करतो. आणि नारदाची विणा वाजायला लागली, चिपळ्या वाजायला लागल्या की भगवंताच्याकडे बघावंच लागतं. त्या भगवान शांतपणे त्या भक्ताकडेच बघत राहतात, नारदाकडे बघतच नाहीत. हा म्हणतो पहिल्यांदा असं घडतंय की मी चिपळ्या वाजवतोय, मी विणा वाजवतोय, भगवंत माझ्याकडे बघत नाही आहे. हे जर कोणी ह्या कल्पवृक्षाखाली मी उभा असताना, हा कल्पवृक्षाखाली देवांच्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. मी तर देवर्षी आहे, माझी इच्छा पूर्ण होत नाही. अरे अरे तो भक्त वाया गेली त्याची भक्ती. देवा तुझ्या ब्रिदाला काळीमा लागला. नारद म्हणतो काय म्हणतात, देवा तुझ्या ब्रिदाला काळीमा लागला. तू असं करू नकोस, हसू नकोस, धावत जा तिच्या मर्जीला. राम भद्र फक्त हसत हसत तिकडे बघत राहतात. आता तिसरा दिवस उजाडतो. नारद शिपळ्या घेऊन त्या स्त्रीकडे बघतोय, तिच्या पतीकडे बघतोय, भगवंताकडे बघतोय. भगवंत नारदाकडे बघत नाहीये, भगवंत त्या स्त्रीकडे बघत नाहीये, भगवंत त्या महिषा प्रसादकडे बघत नाहीये. भगवंत संपूर्ण देखावा बघतोय, काय चाललंय ते सगळं बघतोय. म्हणजेच तो नारदालाही बघतोय, तो त्या स्त्रीलाही बघतोय, रत्नप्रभेला, आणि महिषा प्रसादलाही बघतोय. येणाऱ्या वैद्याने बघतोय. तिसऱ्या दिवस झाल्यानंतर तापाचा आणखीन बेफामपणा वाढतो आणि तो वेड्या सगळ्या उड्या मारायला लागतो. इकडून तिकडे उड्या मार, तिकडून तिकडे उड्या मार, भलत्या भाषांमध्ये बोलायला लागतो. अरे बापरे, गावातले लोक म्हणतात, म्हातारी माणसं जाणकार, अरे हा नुसता ताप नव्हे, ही भूत बाधा आहे, ही पिशाच्य बाधा आहे. त्यासाठी मांत्रिक तांत्रिक देवऋषी बोलवायला हवा. त्यावर देवऋषीला बोलावणं गेलं. महंत आले, भगत आले, मांत्रिक आले, तांत्रिक आले, छा छू फूल झाड झाडफूक सगळं सुरू झालं. पण तरी काही फरक पडत नाही. एवढ्यामध्ये नारद म्हणतो, अरे बाबा हे काय चाललंय बघ. एवढ्या पवित्र घरामध्ये बोकड कापला जातोय, कोंबडी कापली जाते, काय काय लिंबू बिंबू हाडं कवट्या आणल्या जात आहेत. तुझ्या भक्ताचं जसं वाटलं झालं बघायला तर अक्षय काही वाईट कसं जरी कसं वाटत नाही. थोडा दिवस तुझ्या ब्रिदाला राह. कहू तात समोर प्रणामा, कहू तात समोर प्रणामा, सब प्रकार प्रभु पूर्ण बन कामा, सब प्रकार प्रभु पूर्ण कामा, दीन दयाल बिरुद संभारी, हरव नाथ मम संकट भार. क्या बिरुद है, काय बिरुद है, दीन दयाल ब्रीद संभारो, दीन दयाल बिरुद संभारी, हरव नाथ मम संकट भारी. तू दीन दयाळ आहेस. हे भक्त दीन झालेले आहेत, ही न दीन झालेले आहेत. तुझं ब्रीद सांभाळ, माझं संकट मोठं आहे. नारद जाऊन तिच्या कानामध्ये, नारद इथे पण आहे, नारद सर्व संचारी आहे, तो पृथ्वीवर उतरतो. ह्या पत्नीच्या कानात सांगतो, बाई ग, हे जे भूत सोमलंय ना, हे मायामध्ये खूप वेगळं आहे. तो अर्थात वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात जातो. नारदाच्या रूपात गेला तर सगळे लोक ताबडतोब या मागे लागते. ब्राह्मणाच्या रूपात जातो आणि सांगतो, हे भूत वेगळ्या जातीचं आहे, हे या मांत्रिक तांत्रिकामुळे काही जाणार नाही. हे गाण्यासाठी एकच फक्त वैद्य आहे, आणि तो वैद्य पाठवणं माझ्या हातात नाही. तो पाठवायचं काम आहे त्या भगवानाच्या हातामध्ये, त्या हरिहराच्या हातामध्ये. त्याला जाता साकडं घाल. साकडं कसं घालायचं, हा स्वयं भगवान आहे कसा. नारदाने सांगितलं, हा स्वयं भगवान थोडासा वेडेसर आहे. काय सांगितलं, अरे बोला, हा थोडासा वेडेसर आहे. छे हा ठार वेडा आहे. ती बाई एकदम घाबरून गेली. भगवान आहे आणि वेडा आहे, काय म्हणायचं काय. ए विठ्ठला तू वेडा कुंभा. फिरत्या चाका वरती देसी, मातीला आका, विठ्ठला तू वेडा कुंभा, विठ्ठला तू वेडा कुंभा.
नारदाने समजावून सांगितलं, बाई ग हाचा वेडा कुंभार आहे, नुसता वेडा नाही, हा कुंभार पण आहे. तू एक काम कर, तो आला ना की त्याकडे फक्त एक कुंभ मागून घे. ती म्हणजे कशासाठी? त्या कुंभामध्ये भूक काहीतरी आहे. तिला काय वाटतं, त्या कुंभामध्ये बहुतेक ह्याच्या अंगातलं भूत काढून तर स्वयं भगवान बंदिस्त करून ठेवेल. बिचारी साधी बोळी बाई आहे. हा तिच्या कानात मंत्र सांगतो, काही करू नकोस, फक्त एवढंच म्हण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. श्रीराम. बाईने गजर सुरू केला शांत चित्ताने. कुठला गजर सुरू केला? जय जय रामकृष्ण हरी. गजर करायला लागल्याबरोबर त्या रामभद्राची पावलं थिरकायला लागली. सिंहासनात बसल्या बसल्याची पावलांनी ठेका धरला. जसं बाईच्या बरोबर आता चिपळ्या वाजल्या नारदाच्या, वीणा वाजते नारदाची. आणि त्याच वेळेस नारद तिथे उभा असून सुद्धा शांतपणे पार्वती मातेकडे जाऊन पोचतो, लक्ष्मी मातेकडे जाऊन पोचतो. दोघींना सांगतो काहीतरी करा. दोघी म्हणतात आमच्या दोघींचं मूळ रूप, दोघींच्या पतीचं मूळ रूप एकत्र झालेलं आहे. आम्ही दोघी एकत्र झालो तरच हे शक्य आहे. आम्हा दोघींना एकत्र यायला हवं. आता दोघी एकत्र येतात, दोघींचं म्हणून एक रूप तयार होतं. त्या दोघी प्रयास करतात, पण प्रभू रामभद्र तो स्वयं भगवान लक्ष देत नाही. तो काही उच्चारतच नाही आहे, काही शब्दच बोलत नाही आहे रामभद्र स्वयं भगवान. म्हटल्यानंतर नारद म्हणतात, देवर्षी नारद म्हणतात आपण सरस्वती देवीला आवाहन करूया. सरस्वती देवी कशी देवी आहे? तर ही वाणीची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, अभ्यासाची देवता आहे, वाङ्मयाची देवता आहे, व्याकरणाची देवता आहे, सगळ्या ग्रंथ संपदेची देवता आहे, प्रत्येक सर्व वेदांची देवता आहे, सर्व पुराणांची देवता आहे, प्रत्येक शब्दाची देवता आहे, प्रत्येक वर्णाची देवता आहे, प्रत्येक अक्षराची देवता आहे, प्रत्येक उच्चाराची देवता आहे. आपण तिला आवाहन करूया. सरस्वतीला आवाहन केलं जातं. सरस्वती येते आणि म्हणते मला एकटीलाही जमणार नाही, मला तुम्हाला दोघींचं सहाय्य हवं. आपण तिघी एकरूप होऊया. ह्या तिघी एकरूप होतात
त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव स्वतः येतो, नारद मुनी येतो. आता गंमत बघ कशी आहे. महाविष्णूच्या ह्या नाभीमधून कमळ उत्पन्न होतं. त्या कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेला आहे. त्या ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे नारद. विष्णू हा नारदाचा झाला आजोबा. तरी भक्त आहे आणि भांडतोही आहे, भानकुदळ आहे, उशाही काढतोय, शिंपरेही काढतोय, सगळं करतायत. पण अशा प्रेमाने, ज्या प्रेमाने नातवंड आजोबांच्या डकलावरती हात फिरवतात, ज्या प्रेमाने नातवंड आजोबांच्या मांडीवर हट्ट करतात, ज्या प्रेमाने नातवंड आजोबा आजीला झुकवतात, त्या प्रेमाने नारद महाविष्णूवर प्रेम करतो. नारायण नारायण म्हणत राहतो. आणि म्हणून त्याच्या भक्तांवरही तेवढंच प्रेम करतो. कारण नारद मुनीचं वैशिष्ट्य काय, तो प्रत्येक भक्ताच्या हृदयात त्या नारायणाला ओळखतो आणि त्याच्या बुद्धीत बसलेल्या शिवाला जाणतो. म्हणून इथं जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू होतो की नोम नमः शिवाय विसरून जाते, नारायण हरी विसरून जाते, जय जय रामकृष्ण हरीचा जप सुरू होतो. आणि ह्या तिघे एकत्र आलेल्या आहेत, परंतु त्यांना मार्ग सापडत नाही. माया बिया सगळं झूट आहे. हे सगळा खेळ त्याचा एकाचाच आहे. इतर देवते सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक. चरणी ठेविता विश्वास देख, रेखेवरी मेघ मारितो. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथीचा सूत्रधारी. तोची तारी तोची मारी, कार्यकारी तो एक. बरोबर. माया वगैरे तोच निर्माण करतो, लक्षात ठेवा. मागच्या वेळेस मी सांगितलं अविद्या माया ही त्याच्याच कंट्रोल खाली, विद्या माया ही त्याचीच सहचरी, आणि योग माया ही तर त्याची निज माया, त्याची निज शक्ती. हा मायाधीश आहे, हा मायापती आहे, मायातीत आहे. पण परत तुम्हाला सांगायला मोकळा, बाबा मायेच्या ताब्यात आहात तुम्ही, मी काय करू शकत नाही. मायेला त्रास कर, माझ्याकडे या, मग मी तुमच्यासाठी बघतो. काय म्हणतो, सगळं माया करते, मी काही करत नाही. करूनी अकर्ता म्हणसी मिळविसी सदा. एक सुंदर भजन आपल्याला करायचं आहे. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा. तुझ्या चरणी उभी चंद्रभागा, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुनी वाहे चंद्रभागा. सो कडे ये मला पलीकडे रंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, अली वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने रंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. ही चंद्रभागा नदी पार केल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही. भक्त सांगतो काय, पांडुरंगा
हे विठ्ठला, हे नारायणा, हे हरी, हे केशवा, ही नदी ओलांडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. अलीकडे ये, तू पलीकडे उभा आहेस, अलीकडे ये, मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. ही चंद्रभागा जी तूच निर्माण केलेली आहेस, तुझ्याच पायातून निघते एका, तुझ्या दुसऱ्या पायात जाते, म्हणून तिचा आकार चंद्राच्या कोरीसारखा आहे. विचार करा, 2 पाय आहेत, समचरण आहेत ना पांडुरंगाचे, समचरण तुझे पांडुरंगा, ते समचरण आहेत. मग एका पायातून निघाली आणि परत दुसऱ्या पायात आली, आकार कसा झाला? चंद्राच्या कोरीसारखा झाला, म्हणून तिचं नाव आहे चंद्रभागा. अरे तू लोकांना फसव, आम्ही फक्त फसणार नाही. ह्या नदीच्या पलीकडून अलीकडे कोण नेणार आहे? मग माझ्याकडे अलीकडे म्हणजे माझ्याकडे ये, आणि पलीकडे म्हणजे तुझ्याकडे घेऊन जा. ही चंद्रभागा मी तरून जाऊ शकत नाही, तूच तारून नेऊ शकतोस. आणि म्हणून जोरदार भजन करायचं, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. बोला पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर अशा रीतीने तिघजणी एकत्र झालेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा शेवटी नारायणाच्या बरोबरीने, त्या स्त्रीच्या रत्नबाईच्या बरोबरीने जय जय रामकृष्णाचा गजर सुरू केला. आणि त्याला ही चंद्रभागा नदी हळूहळू दिसायला लागली. संपूर्ण काळोख होता, काही दिसत नव्हतं. ही चंद्रभागा नदी कशी काय दिसायला लागली? त्या पलीकडे स्वयंभगवान बसलेला आहे, हे दिसतंय, त्याबरोबर जाऊन पोचायचं कसं? विचार पडला, दिसायला तर हवं नीट. आणि मग आठवण झाली, दिसण्यासाठी आवश्यक असते माता उषा. आणि मग उषेचं स्तवन केलं गेलं ऋग्वेदामधलं. आणि माता उषा प्रसन्न झाली. माता उषा म्हणाली, मी येते तुमच्याबरोबर. आता तिघीच्या 4 जणी झाल्या, 4 एकत्र आल्या आणि निघाल्या. त्या निघाल्या आणि एका स्त्रीचं, एका सुंदर वृद्ध स्त्रीचं रूप घेऊन, खानदानी स्त्रीचं रूप घेऊन त्या रत्नबाईच्या दाराशी आल्या. परंतु आपले महाराज स्वयं भगवान काही कमी नाहीत, तिकडेही बसून होतेच. ह्या 4घींचं सगळी एकरूपता बघितली आणि म्हणाले, हम किसी से कम नहीं. ओके. आणि त्यांनी एका म्हाताऱ्या कुंभाराचं रूप धारण केलं. म्हाताऱ्या कुंभाराचं रूप धारण करून ते रत्नबाईच्या घरी आले. रत्नबाईला म्हणाले, बाई ग, मला नारायण हरी नावाच्या एका व्यापाऱ्याने पाठवलं आहे. त्याने तुझ्यासाठी हा कुंभ पाठवला आहे. हा कुंभाचं झाकण आहे, हे झाकण मी गेल्याशिवाय उघडू नकोस. रत्नबाई म्हणाली, शिरसाबंदे महाराज, कोणी माझ्यापाठी शुभ नाही, तर देवही माझा ऐकत नाही. तुम्ही आला आहात, तुम्ही प्रत्यक्ष माझे पिता समजून, माझा बापच आहे समजून मी तुम्हाला नमस्कार करते. नमस्कार करायला खाली वागते तर काय, क्षणावर सर्वच्या सर्व शुभलक्षण दिसू लागतात. अरे अरे, हा तर ईश्वर साक्षात. म्हणजे वर बघते तर तो वृद्ध माणूस उभा आहे, खाली नमस्काराला वाकली, परत सगळी लक्षण चौऱ्याऐंशी लक्षण दिसत आहेत. अरे हा तर माझा ईश्वर. परत वर बघते, वृद्ध कुंभार उभा आहे. आणि मग तिला जाणवतं, हा वेडा कुंभार तर नाही. ती क्षण घट्ट पळून ठेवते. त्या 4घी फसतात. मायेची रूपे 4ही फसली, परंतु भक्त मात्र फसत नाही. त्या परमेश्वरा भगवंताने किती कांगावा केला तरी भक्त म्हणतो, तरी नाही घाबरत तू माझा चिरे बाप. ऐकायचंय का? लावरे.
सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे नमन तुझा नटवरा अरे वृत्तीच्या खटाळा नमन तुझा नटवरा अरे वृत्तीच्या खटाळा राहो नित्य नाम गळा राहो नित्य नाम गळा तुझ्या अंगी नाना कळा तुझ्या अंगी नाना कळा तुझ्या अंगी नाना कळा सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे काचा रे ठकू तू चोराचारी चोरू तू काचा रे ठकू तू चोराचारी चोरू तुला नावे किती ठेवू तुला नावे किती ठेवू तरी तुझी रे लाडकू तरी तुझी रे लाडकू तरी तुझी रे लाडकू बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई जेथे बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे नित्य नवीनची रूप कधी दाखविती कोप दाखविती कोप नित्य नवीनची रूप कधी दाखविती कोप दाखविती कोप तरी नाही घाबरत तरी नाही घाबरत तू माझाची रे बाप तू माझाची रे बाप तू माझाची रे बाप बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई जेथे बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्मे आम्हा एक धर्मे बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई जेथे बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई जेथे बापू बापू म्हणे नेहमी सर्व काल होई तर होय महाराजा कोई बात नाही व्हेरी गुड तर कोई बात नाही महाराजा असं सुंदर भजन तिने सुरू केलं त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले तू काही कर तू लाथ मार मला तू लाथेने तुडव माझा 16 मेळा कर पण मी हे दिव्य पाय हे पुरातन पाय सोडणार नाही अगदी पाठी माझी तुडवून तुडवून माझं शरीर तुडवून मातीचा गोळा केला तरी चालेल माझा चिखल झाला तरी चालेल पण मी हे पाय सोडणार नाही अरे असा संकल्प हवा राजानो समजलं असा संकल्प पाहिजे तुडव मार मरे मरेस तोपर्यंत मार पण मी तुझे पाय सोडणार नाही मार खाईन तर फक्त तुझाच शिव्या खाईन तर फक्त तुझ्याच प्रेम करीन तर तुझ्यावरच आणि प्रेम घेईन ते पण तुझ्याकडूनच
आशीर्वाद हवा तुझ्याकडूनच. आणि शाप म्हणाल तर तुझा प्रत्येक शब्द हा अमृताने भरलेला आहे, तो कधी शाप असूच शकत नाही. समजा त्याने शाप दिलाच तरी लक्षात ठेवा, तोही तुमच्या कल्याणासाठीच असतो, तुमचं प्रारब्ध टाळण्यासाठीच असतो. जे प्रारब्ध 1000 किलो वजनाचं दगड होऊन तुमच्या अंगावर कोसळणार असतं, तो शाप देऊन ते 1 मिलीग्रॅमचं बनवतो. जिकडे तुमच्या आरपार तलवार जाणार असते, तिकडे बोटाला फक्त सुई टोचते, आई ग म्हणता आणि विसरून जाता. विसरू नका, शापादपी शरादपी त्याच्यासारखं कोणीही नाही. त्याचा शापसुद्धा अमृतवाणी आहे आणि त्याची वाणी हीच अमृतवाणी आहे, लक्षात ठेवा. आणि त्या स्त्रीला हे आपोआप माहीत झालं नव्हतं. नारद तिच्या कानात सारखं सांगत होता आणि ती त्याचं निमूटपणे ऐकत होती. श्रेष्ठ भक्तांचं ऐकल्याने असं होतं. रावणाने बिभीषणासारख्या चांगल्या भक्ताचं ऐकलं नाही म्हणून त्याची लंकाही जळली, त्याचं राज्यही गेलं, त्याचे सगळे पुत्रही मारले गेले आणि तो स्वतःही मातीत कोसळून पडला. का? एका श्रेष्ठ संताचं ऐकलं नाही. त्याने रामाच्या दुधाचं हनुमंताचं ऐकलं नाही. त्याने पतिव्रता पत्नी मंदोदरीच ऐकलं नाही. ह्या परमेश्वराने त्याला किती संधी दिल्या होत्या. ही स्त्री म्हणाली मी नारदाचं ऐकणार. हा तिला नारद माहीत नाही, वृद्ध भक्त आहे त्याचं मी ऐकणार. मी हे पाय सोडणार नाही, हे पाय पुरातन फार. ह्यांसी चिंता जगताची अपार, मी काय करणार पामर, देवा धरिते चामर. मी तुझ्यावर फक्त काय करते, छत्र धरते, तुला मी वारा घालते, एवढंच मी करू शकते. मी पामर स्त्री आहे, मी बाकी काही करू शकत नाही. मी पाय घट्ट पकडून ठेवलेत, बाकी सगळं मग बघू काय ते, पण मी हे पाय सोडणार नाही. आता देवाला झाली अडचण. नारदाने ओळखलं देवाची अडचण झाल्याने हा देवच आहे. हा वेळा कुंभार प्रत्यक्ष इकडे प्रगटलेला आहे. तो वरती बसून हसतोय, तोही तोच. खाली वृद्ध कुंभार बनून मख्खपणे उभा आहे. बघत पण हे बाई पाय सोड, हे बाई पाय सोड म्हणतोय, तो पण तोच आहे. आणि तेवढ्याच नारदाला जाणीव होते की आपल्या मागे उभा राहून आपली टिंगल मारतोय तो पण तोच आहे. कारण त्याच्या मागे उभा राहून तो याची टिंगल मारत होता हा भगवान नारदाची शेंडी हलवत होता जोरामध्ये. नारदाला कळेना हा माझी शेंडी का हलवतोय. ह्याची कुठलीही लीला अशीच असत नाही, ह्याचा कुठलाही शब्द फोल जात नाही, ह्याची कुठलीही क्रिया ही विनाशकारी नसते. आणि विनाश केलास तर अशुभाचा करते, विनाश केलास तर अमंगलाचा करते, विनाश केलास तर राक्षसांचा करते, विनाश केलास तर पिशाचांचा करते, विनाश केलास तर दुष्ट फळांचा करते. ते मला काळजी नाही, पण आम्ही शेंडी का हलवतोय. आणि तेव्हा मला अर्धा आठवण झाली, आपण आज शेंडीला तेल लावलेलं नाही. आपण आज शेंडीला तेल लावलेलं नाही. नारद विचार करतो आता शेंडीला तेल लावणं इथून हलायचं तर हा नारायण हा स्वयं भगवान पळपुटे आहे, कधी पळून त्यांनी सांगता येणार नाही. ह्या बिचाऱ्या बैलाला कधी फसवेल सांगता येत नाही. हा 1 नंबरचा फसव्या आहे. तो काय करतो शांतपणे. नारदाला सर्व स्त्रिया भगिनी समान आहेत, कन्ये समान आहेत, माते समान आहेत. नारद त्या स्त्रीच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिच्या जे केसाला तेल लावलं असेल ते केस घेतो, तेल आणि स्वतःच्या शेंडे लावतो. नारदाला चला आपलं काम झालं. स्वयं भगवान म्हणतो नारदा मी प्रेमाच्या शेंडीवर हात फिरवत होतो, तू भ्रष्ट झालास, तू रिश्ता स्पर्श झालं तेल तुझ्या शेंडीला लावलंस, तुझं ब्रह्मचर्य निघून गेलं, झालं प्रॉब्लेम. नारद म्हणतो भगवंता तू धावत आलायस रे, खूप कष्टाला आहेस, मला तुला थोडा वारा घालू दे. आता भगवंताने ओळखले, नारदाने ओळखले आपल्याला. नारद त्याला वारा घ्यायला लागतो आणि स्वतःच्या उपड्याने वारा घालता घालता त्याच्या कपाळावर घर्मबिंदू असा घाम असतो भगवंताच्या, तो घेतो आणि शेंडीला लावतो. म्हणतो तुझ्या घामापेक्षा पवित्र तीर्थ ते काय. बाईचा स्पर्श असो की कैदाशनीचा स्पर्श असो, राक्षसीचा स्पर्श असो की भुजरीचा स्पर्श असो, मी शुद्ध व्हायलाच पाहिजे. आता बोर या स्त्रीसाठी तू काय करतोस. भगवंता अरे धाव घे, तिची मदत कर. तिचा पती
महापिशाचाने वेढलेला आहे, महापिशाच्याच्या अंगात घुसलेली आहेत, नानाविध रोग त्याच्या अंगात स्थान मांडून बसलेले आहेत, तो मृत्यूच्या द्वारात पोहोचलेला आहे. हे स्त्री कधी विधवा होऊ शकते, ह्याला वाचव. हिच्या नामावर, हिच्या श्रद्धेवर जरा नजर टाक. आणि त्या क्षणाला ती स्त्री पाहते तर काय, तिच्या हातात जे पाय असतात ते पाय तिला दिसतं की जमिनीवर नाहीच आहेत, ते पाण्यावर आहेत. पाणी वाहत आहे आणि या पाण्यावर, त्या वाहत्या पाण्यावर ते पाय चालत येत आहेत. तिच्या समोर उभे आहेत आणि तरी चालत येत आहेत. पण ती वर बघते, ते 4 हात आहेत. चतुर्भुज भगवान ते दिसू लागतो. नारद समजतो या चौघी हरल्या, ह्या 4 महामाया हरल्या आणि त्याचे हात बनवून राहिले आहेत. मग त्या हाताच्या कुंभाकडे तो बघतो, हा तर अमृत कुंभ आहे. नारद समजतो हा साधा सुद्धा कुंभ नाही, अमृत कुंभ आहे. मग वरती बघतो, राम नाम सुदर्शन झालेलं आहे, शिवाचं नाव शंख झालेलं आहे, शंख चक्रधारी, हातात अमृत कलश घेणारा. आणि बघतो दुसऱ्या हातामध्ये काही ते औषधी पाला आहे. तो औषधी पाला स्वतः पिळून तो भगवंत आपल्या भक्ताच्या मुखात घालतोय. एक थेंब पडल्या पडल्या महेश्वर उभा राहतो. रत्नप्रभा भगवंताचे चरण तरी सोडत नाही. भगवंत तिला म्हणतो, रत्नप्रभे तुझ्या पतीला जिवंत केलं, त्याच्या अंगातली भूतही काढून टाकली आणि रोही काढून टाकला, आता तरी माझे पाय सोड. ती म्हणते, आता तर तुझे पाय सोडण्याला काहीच कारण नाही. आधी नवऱ्याची सेवा करायची होती, मला वाढायचं होतं, आता मला कशात काही इंटरेस्ट उरला नाही, तुझ्याशिवाय आता मला दुसरं काहीही नाही. हे पाय मी आता कधीच सोडणार नाही. साक्षात धन्वंतरी स्वतःच्या स्वरूप होतं. काय मंत्र म्हटला होता आपण, ओम नमो भगवते महासुदर्शन वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनिधाय श्री महाविष्णू स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 वंशचक्र नारायणाय स्वाहा. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्यानुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. असा मोठा जय जयकार नारदाने घडवून आणला. आणि त्या स्त्रीने पाय सोडलेच नाहीत. हे बघून भगवंताने विचारलं, तुला काय हवं आहे कन्ये? त्याने सांगितलं, ज्या महामंत्राचा गजर ह्या चौघींच्या साक्षीने, ह्या 4 देवतांच्या साक्षीने भगवान देवर्षी नारदांनी केला, तो गजर जो कोणी करेल, हा तुझा गायत्री मंत्र, धन्वंतरी गायत्री मंत्र जो कोणी भक्त प्रेमाने करेल आणि त्या महापूजनामध्ये सामील होईल, त्यानं जो पूजन करील, त्याच्या आरोग्याची जबाबदारी तुझ्यावरती. माझ्या पतीसारखी परिस्थिती कोणाची होता कामा नये, असा वर मला दे. त्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्या भक्तसेने सर्व जगासाठी मागून घेतलं. आणि धन्वंतरीने आपलं रूप प्रकट केलं. क्षीरसागरामधून अमृतपंथामधून बाहेर येणारा तो भगवान धन्वंतरी त्यासमोर उभा राहिला होता. या म्हणाला, तथास्तु. आणि तेव्हापासून महापूजनाला तिथेच सुरुवात झाली. कारण पहिलं महापूजन कोणी केलं? महेश्वर प्रसाद आणि रत्नप्रभेने केलं. सांगणारा पुरोहित कोण होता? देवर्षी नारद होता. हा लक्षामध्ये या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे महापूजन बघणार आहोत ते कोणी केलेलं आहे? पहिल्यांदा महेश्वर प्रसाद आणि रत्नप्रभेने. आणि पूजनाची कथा, मंत्र, उपचार सांगते कोण? साक्षात देवर्षी नारद. असं पूजन आपण अनुभवणार आहोत, असं पूजन आपण बघणार आहोत. ही कथा जी आज ऐकली ती लक्षात ठेवा. ही आपल्या प्रत्येकाची कथा आहे, प्रत्येकासाठीची कथा आहे. आपल्या अंगात किती भूत शिरत विचार करा. दारू प्यायचं भूत, लफडी करायचं भूत, खोटं बोलायचं भूत, आळसाचं भूत, भांडायचं भूत, पुसकेपणा करायचं भूत, गॉसिप करण्याचं भूत, जुगार खेळण्याचं भूत. एवढी भूत शिरली असं आपल्या अंगामध्ये. बाकीची भूत सोडून ही भूत किती आहेत, किती व्याधी आहेत. आधी व्याधी तर बसत चालले आपण बघतो. पण धन्वंतरी पूजन अत्यंत प्रेमाने आपल्याला करायचं आहे.
आणि त्यासाठी आपल्याला एक सुंदर गजर करायचा आहे. दाखवा आणि लावा. मात्र आपण नाही रे बाबा किसमे, हे लक्षात ठेवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, धन्वंतरी देवा तुझी आरोग्याचा स्वामी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे, कृपा करी माझ्यावरी देह शुद्ध करी रे. जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय धन्वंतरी देवा, जय जय सुदर्शन देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा, जय जय महाविष्णू देवा, जय जय नारायण देवा. धन्वंतरी देवा तुझी. हा गजर बुधवार सकाळी नाही का, बुधवार सकाळी पडलो होतो. फिजिओथेरपिस्ट माझा मस्त दुखत होता, तो त्याला जरा ट्रीटमेंट देत होती. वैभव वगैरे मंडळी बाजूला होती. आई जगदंबेच्या कृपेने हा गजर मुखातून बाहेर पडला आणि म्हटलं, मुखीचा गजर मनामध्ये जावो, मुखीचा गजर मनामध्ये जावो, अरे सरत्या क्षणाला तुझी आठव.
मुखीचा गजर मनामध्ये जावो मुखीचा गजर मनामध्ये जावो अरे सरत्या क्षणाला तुझी आठवो अरे सरत्या क्षणाला तुझी आठवो मुखीचा गजर मनामध्ये जावो मुखीचा गजर मनामध्ये जावो धुवाया इंद्रिय सारवाया मन धुवाया इंद्रिय सारवाया मन भावया स्वच्छ भावया स्वच्छ दारी आलो मुखीचा गजर मनामध्ये जावो अरे सरच्या क्षणाला तुझी आठवो मुखीचा गजर मनामध्ये जावो अनिरुद्ध नामे घालता कवच अनिरुद्ध नामे घालता कवच खाण सांग कोठुनी कैसी येई मुखीचा गजर मनामध्ये जावो अरे सरच्या क्षणाला तुझी आठवो मुखीचा गजर मनामध्ये जावो जीवनाच्या नदीला बांधुनिया घाट जीवनाच्या नदीला बांधुनिया घाट अनिरुद्ध माझा धुतो अपराध मुखीचा गजर मनामध्ये जावो अरे सरत्या क्षणाला तुझी आठवो मुखीचा गजर मनामध्ये जावो टिपा म्हणे माझा अनिरुद्ध निश्चय टिपा म्हणे माझा अनिरुद्ध निश्चय अनिरुद्ध निश्चय अनिरुद्ध निश्चय टिपा म्हणे माझा अनिरुद्ध निश्चय त्याचे विण शुद्ध कोण करी मुखीचा गजर मनामध्ये जावो मुखीचा गजर मनामध्ये जावो
अरे सरच्या क्षणाला तुझी आठवो, अरे सरच्या क्षणाला तुझी आठवो. मुखीचा गजर मनामध्ये लावो, मुखीचा गजर, मुखीचा गजर, मुखीचा गजर मनामध्ये लावो. हा मुखीचा धन्वंतरीचा गजर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जायला हवा. प्रत्येकाच्या अंगातल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये जायला हवा. आमच्या बापूने शब्द दिला आहे, आमच्या बापूने पूजा सांगितली आहे, आमच्या बापूने हा गजर दिला आहे. मग ह्या पालखीचा भयसुद्धा आमचा बापूच असणार आहे याची खात्री बाळगा. आम्ही आमचा खांदा लावू, लांब बसू तर मनाने खांदा लावू, मनाने टेकू देऊ. आम्ही पालखीचे भई होणारच आहोत, कारण आमचा बाप पालखीचा भई आहे. म्हणजे त्याचं पुण्य आम्हाला मिळणारच आहे 108%. बाबाचं पुण्य स्वतःसाठी तो कधीच कमवत नाही, आपल्या लेकरांसाठी कमवतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या निश्चयाने सामील व्हा की मुखीचा गजर मनामध्ये जावो, धन्वंतरी देव मला प्रसन्न हो. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. हरिओम श्रीराम अंबज्ञ. लव यू, लव यू, लव यू.